नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। टेंबू योजनेचे शिल्पकार स्वर्गीय आमदार संपतराव अण्णा देशमुख यांच्यावर सोहोली ग्रामस्थांनी कायमच भरभरून प्रेम व्यक्त केलं असून अण्णांच्या आमदारकीच्या यशात सोहोली गावाचा सिंहाचा वाटा राहिलाय। याच प्रेमाची आणि विश्वासाची परंपरा पुढे नेत मी ज्यावेळी जिल्हा परिषद निवडणूक लढवली त्यावेळीही सोहोली ग्रामस्थांनी स्वर्गीय अण्णांप्रमाणेच मला मतदानरूपी भरभरून प्रेम दिले। या विश्वासाची जाणीव ठेवत जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सोहोली गावाच्या विविध विकास कामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिलाय। त्यामुळे गावाच्या विकासाला मोठी चालना मिळाली असून याच विकासाची वाटचाल पुढे नेत सोहोली गावच्या विकासासाठी नेहमी कटिबद्ध असून गावातील अंतर्गत रस्ते, गटारी व सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याबरोबरच प्रत्येक वस्तीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहणार असल्याची ग्वाही सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह संपतराव देशमुख यांनी दिले। ते सोहोली तालुका कडेगाव येथे त्यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या 53 लाख रुपयांच्या विविध विकास कामांच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते। यावेळी सोहोली येथील बेलदार वस्तीमध्ये संजय मोहित येथे जयश्री वाघमोडे गटार व पेविंग ब्लॉक, तसेच सुनील पवार ते बापू ठोंबरे गटार व पेविंग ब्लॉक बसवणे, सदाशिव पवार ते शिवाजी पवार तसेच आबासू जाधव ते सदाशिव जाधव यांच्या घरापर्यंत पेविंग ब्लॉक बसवणे, तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम, DPDC क गट अंतर्गत श्री जानाई मंदिर पाठीमागे स्टेजपर्यंत संरक्षक भिंत बांधकाम काम करणे, तांडा वस्ती सुधार योजना अंतर्गत सुशीला वसंत यादव ते अण्णाबापू मोहिते घर आणि सतीश यादव ते धोंडीराम यादव यांच्या घरापर्यंत पेविंग ब्लॉक बसवणे, जिल्हा वार्षिक योजना शाळा बांधकाम अंतर्गत जिल्हा परिषद शाळा 2 खोली बांधकाम करणे अशा 53 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन संग्रामसिंह देशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी सोहोली गावातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सहकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।